नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. सर्वप्रथम बिटवीन द लाईन्सच्या सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दीपावलीच्या किंबहुना या दीपावली पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, हा सणच मुळात कसला आहे याच्या नावातच दडलेला आहे दीपावली. दीप अधिक आवली, दीपांची आवली. आवली म्हणजे काय तर रांग. आपण विष्णू सहस्त्र नामावली म्हणतो, म्हणजे काय नामांची सहस्त्र रांग म्हणजे ती नामावली. तशी दीपावली म्हणजे काय या दीपांची रांग, या दिव्यांची रांग. अर्थात हा सण कसला आहे? दीपांचा आहे, दिव्यांचा आहे, अर्थात रोषणाईचा आहे, अर्थात उजेडाचा, अर्थात प्रकाशाचा, अर्थात मांगल्याचा, अर्थात उत्साहाचा, ऊर्जेचा आणि चैतन्याचा. तर परत एकदा बिटवीन द लाईन्सच्या सर्व श्रोत्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, परिवाराला आणि मित्रपरिवाराला या दीपावली पर्वाच्या खूप खूप उत्साहपूर्ण, चैतन्यमय आणि उज्ज्वल शुभेच्छा. तर मित्रांनो, दीपावली म्हणजे काय किंवा दिवाळी म्हणजे काय, काय सेलिब्रेट करतो आपण वगैरे याची सगळी माहिती पुस्तकांमध्ये किंवा इतरत्र खूप उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती चर्चा करणार नाही आहोत. अर्थातच आपलं चॅनल आहे बिटवीन द लाईन्स आणि म्हणूनच आपण आज फक्त बिटवीन द लाईन्स रीड करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, हा चॅनलच मुळात मी सुरू का केलेला आहे कारण लहानपणी असताना माझ्या मनात असंख्य प्रश्न होते या सणासुदीला धरून. आणि आता कुठे जेव्हा त्याची उत्तर सापडायला लागली तेव्हा म्हटलं की नाही, हे सगळ्यांना कळायला पाहिजे. प्रत्येकाच्या मनात ते प्रश्न असणारच आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला प्रत्येक वेळी पडायचा, प्रत्येक उत्सवाच्या आधी, की आय वॉज ट्रायना फिडल बिटवीन, का हवेत ते तो जादूगार असतो, तो हवेत ते गोळे तो फिरवत असतो, बॉल्स. तसे दोन बॉल्स आपण सर्वजण फिरवत असतो. कुठले? एक इंग्लिश कॅलेंडर आणि एक आपलं हिंदुस्थानी कॅलेंडर, हिंदू कॅलेंडर. तर त्याची सांगड कधीच ती जमायची नाही. लहानपणी काय कळायचं नाही कुठला उत्सव कधी येतो. तर तिथूनच सुरुवात करूया. दीपावली हा उत्सव कधी येतो? तर मित्रांनो, इथे एक विशेष गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायला आवडेल की बाकी जे सगळे उत्सव आहेत किंवा सण आहेत ते मोस्टली किंबहुना 100% आपल्या हिंदू जे महिने आहेत त्याच्या शुक्ल पक्षामध्ये येतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजे काय तर जेव्हा अमावस्येपासून चंद्र पौर्णिमेपर्यंत प्रवास करतो तो शुक्ल पक्ष, आणि पूर्ण चंद्रापासून जेव्हा नो मूनकडे, अमावस्येकडे प्रवास करतो तो कृष्ण पक्ष. तर आपले मोस्टली सण जे आहेत मित्रांनो ते ह्या शुक्ल पक्षामध्ये येतात. पहा ना, अगदी चैत्रापासून सुरुवात केली तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच काय गुढीपाडवा, आणि चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ती नवरात्रसुद्धा ह्या शुक्ल पक्षामध्ये येते. आणि हनुमान जयंती म्हणजेच काय चैत्र शुद्ध पौर्णिमा. चला पुढे जाऊया. चैत्र वैशाख, वैशाखच्या तृतीयेला काय येते? अक्षयी तृतीया, त्याच्यामुळे ते सुद्धा शुक्ल पक्षामध्ये येते. ज्येष्ठ महिन्यामध्ये आपण पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणतो आणि आपण वटपौर्णिमा सेलिब्रेट करतो. आषाढमध्ये आपण आषाढी एकादशी सेलिब्रेट करतो. आषाढी पौर्णिमा परत शुक्ल पक्ष. श्रावण महिन्यामध्ये आपण पंचमी जी आहे ती नागपंचमी म्हणून सेलिब्रेट करतो. पौर्णिमा, रक्षाबंधन, राखी पौर्णिमा म्हणून सेलिब्रेट करतो आणि अख्खा श्रावणच आपण सेलिब्रेट करतो म्हणा. पुढे जाऊया. भाद्रपदमध्ये तर गणपती बाप्पा येतात. कधी? शुक्ल किंवा शुद्ध चतुर्थीला, आणि अनंत चतुर्दशीपर्यंत ते असतात. आणि अश्विनमध्ये तर अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच काय तर नवरात्रीचा पहिला दिवस, आणि 9 दिवसांची ती 9 रात्रींची ती नवरात्र झाल्यानंतर 10वा दिवस म्हणजे काय दसरा, विजयादशमी. कधी? अश्विन शुद्ध दशमी. आणि त्याच्यानंतर ती कोजागिरी पौर्णिमा ही शरद या ऋतूमध्ये येते आणि म्हणून तिला शरद पौर्णिमा किंवा शरद पूनम असंही म्हणतात. ती सुद्धा कधी? अश्विन शुद्ध पौर्णिमेला. अर्थात हे सगळं शुद्ध पक्षामध्ये किंवा शुक्ल पक्षामध्ये होत आहे. अगदी पुढे जर गेलो आपण, आता हा महिना जर आपण सोडला, आता आपण अश्विनमध्येच आहोत पण आपण कार्तिकमध्ये जाणार आहोत, ते सोडला. मार्गशीर्षमध्ये आपण दत्त जयंती सेलिब्रेट करतो. फाल्गुनमध्ये आपण फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा सेलिब्रेट करतो. तर इथे आपल्या लक्षात येईल जे काही उत्सव आहेत ते सगळे शुक्ल पक्षामध्ये आहेत. कृष्ण पक्षामध्ये आपण कुठलाही उत्सव साजरा करत नाही. त्याला अपवाद एकच, कुठला? दीपावली. होय मित्रांनो, आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतो आहे, आज धनत्रयोदशी आहे. आणि गोईंग बॅक टू अवर ओरिजिनल क्वेश्चन की ते कॅलेंडर कसं, तर मित्रांनो दीपावलीचं तर इतकं सोपं गणित आहे. त्या दीपावलीच्या जे दिवस आहेत जे आपण सेलिब्रेट करतो त्याची जी नावं आहेत त्या नावामध्येच खरं तर कॅलेंडर दडलेलं आहे. कसं आपण बघूया.
दीपावली खरी तर 3 किंवा 4 दिवसांचीच आहे. म्हणजे मी जेव्हा टाटा मोटर्समध्ये कामाला होतो तेव्हा सुट्टी 4 दिवस असायची, त्याच्यामुळे 4 दिवसाची आपण दिवाळी पकडतो. आणि प्लस मग त्याच्या आगे मागे त्याच्या अलीकडे आणि पलीकडे जे काही दिवस क्लब करून येतात तो आपण अख्खा जो संपूर्ण आहे तो दिवाळी सण किंवा त्याला दिवाळीचं दीपावली पर्व असं आपण त्याला म्हणतो. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्हॉट्सअपवरती जे मेसेज फिरत असतात त्याच्यात पहिल्यांदा येतो रमा एकादशी. एकादशी म्हणजे काय? 11वा दिवस. आता हा 11वा दिवस मित्रांनो अश्विन महिनाच आहे. ज्या महिन्यात नवरात्र झाली तोच महिना आहे. तो महिना ते 9 दिवस झाले. 10व्या दिवशी दसरा झाला, 15व्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा झाली की जो चंद्राचा प्रवास जो आहे तो अमावस्येकडे अर्थात कृष्णाकडे सुरुवात होते आणि त्या कृष्ण पक्षातला 11वा दिवस म्हणजे रमा एकादशी. 12वा दिवस म्हणजेच काय? द्वादशी ज्याला आपण म्हणतो. आणि हा 12वा दिवस जो आहे तो डेडिकेट केलेला आहे कोणाला? त्या गोवंशाला. टू बी स्पेसिफिक गाईला नव्हे तर गाईच्या वासराला डेडिकेट केलेला आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो वसू बारस. आपण मुलाचं बारसं कधी करतो? 12व्या दिवशी करतो म्हणून त्याला बारसं म्हणतात ना. तर त्याच अर्थाने वसू बारस अर्थात गोवत्स द्वादशी अर्थात अश्विन कृष्ण द्वादशी. आणि हा जो दिवस आहे, ही जी तिथी आहे, दिवस म्हणणं चुकीचं आहे मित्रांनो, ही जी तिथी आहे ती आपण कोणाला डेडिकेट केलेली आहे? तर त्या गाईला. आणि मित्रांनो इथे मला सांगू द्या की दीपावली या सणाचं विशेषसुद्धा आहे की सुरुवातच कशाने होते मित्रांनो? गाय. आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 अत्यंत पवित्र आपली मान्यता आहेत, आपली प्रतीकं आहेत. कुठली? एक म्हणजे गंगा माता आणि दुसरी गोमाता. या दोघींना आपण आईचा दर्जा दिलेला आहे, आई म्हटलेला आहे. बघा ना, प्रत्यक्ष दत्तगुरूंचा फोटो या गायीशिवाय अधुरा आहे. श्रीकृष्णांनी तर स्वतःला गोपाळच म्हणून घेतलेला आहे. गोपाळ म्हणजे काय? तर गायींचं पालन करणारा. आणि ते त्यांनी शिरोधार्य मानलेलं आहे ते नाव. तर इथे आपल्याला कळेल की गायींचं आपल्या सनातन हिंदू धर्मामधलं अनन्यसाधारण महत्त्व. या गायीला आपण म्हणतो की माता आहे आणि तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. तर अशा ह्या गायीला आपण पूजतो आणि त्या पूजनाने आपण सुरुवात करतो. तर अर्थात ही झाली द्वादशी म्हणजे 12वा दिवस. त्याच्यानंतर आला 13वा दिवस. द्वादशीच्या पुढचं त्रयोदशी. कुठली? अर्थात आजचा दिवस ज्या दिवशी मी रेकॉर्ड करतो आहे धनत्रयोदशी. आता इकडे गंमत आहे की धनत्रयोदशी म्हटलं की आपण धनधान्य पशुवृद्धी ते फलश्रुती असल्याशिवाय आपण स्तोत्र पण म्हणत नाही. त्याच्यामुळे धनत्रयोदशी म्हटलं की आपलं ब्लड पंप व्हायला लागतं. येस, धन 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 धन. परंतु थोडासा आपला हिरमोड होईल. तर धनत्रयोदशी किंवा धनतेरस किंवा धनतेरह असं ज्याला संपूर्ण भारतभर मुख्यत्वे उत्तर भारतामध्ये ओळखलं जातं, त्याचं मूळ नाव धन्वंतरी त्रयोदशी असं आहे. धन्वंतरी झालं हिरमोड. मित्रांनो हिरमोड करण्याचं कारण नाही, कारण धन्वंतरी ही कसली देवता आहे? धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. आता आपण हल्ली म्हणजे ट्रान्सलेशनमध्ये सर्रास डॉक्टरला म्हणतो धन्वंतरी, तर तसं नाही आहे मित्रांनो. डॉक्टर म्हणजे काय? डॉक्टर इज अ मेडिकल प्रॅक्टिशनर. आणि धन्वंतरी म्हणजे काय? वैद्यक शास्त्राचा उद्गाता आहे ना. ओरिजिनेटर आणि प्रॅक्टिशनर ह्याच्यामधला जो फरक आहे तोच डॉक्टर आणि धन्वंतरीमधला. धन्वंतरी सपोज टू बी किंवा धन्वंतरी आपली अशी मान्यता आहे की आयुर्वेदाची उद्गाती देवता आहे. आयुर्वेदाचा उद्गाता कोण? तर धन्वंतरी. जसं योगशास्त्राचा उद्गाता पतंजली, तसं आयुर्वेदाचा उद्गाता म्हणजे कोण? ही धन्वंतरी देवता की जी समुद्र मंथनातून प्रकटली. त्याच्यामुळे हा आजचा दिवस आहे जो त्रयोदशी आहे. जसा द्वादशी त्या गोवंशाला डेडिकेट केलेला आहे, तसा त्रयोदशी हा कोणाला डेडिकेट केलेला आहे? धन्वंतरी देवतेला. आरोग्याची देवता आहे. आणि आपण शाळेमध्ये सुविचार लिहिलेला आहे काय? आरोग्य हीच संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. आणि त्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आमचं आरोग्य हेच आमचं धन आहे. आणि मग ह्या अर्थाने आपण धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणू शकतो. तर इथे मला फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगू द्या की आपण अगदी निसंकोचपणे निस्संदेहपणे आपण धनाची पूजा करावी, परंतु मुख्यत्वे मूळ पूजा कोणाची व्हायला पाहिजे? तर त्या धन्वंतरीची. आणि पूजा करण्याचं सगळ्यात बेस्ट काय मित्रांनो? मला सांगा, एक सुगरण जी गृहिणी असते ती खूप छान स्वयंपाक करते प्रेमापोटी आपल्या कुटुंबासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी. आणि बस त्या पाहुण्यांनी ते मन भरून बसून एका जागेवरती बसून शांत चित्ताने ते अन्न पदार्थ ग्रहण करावेत
अगदी शांत चित्ताने त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा आणि जमलंच आवडलेच तर फक्त थँक्यू किंवा खूप छान झाला हा पदार्थ एवढंच म्हणावं, एवढीच माफक त्या सुगरणीची, त्या गृहिणीची अपेक्षा असते. आणि ह्याला कुठेही अपवाद नाही. ती धन्वंतरी देवता जी आरोग्य देणारी आहे, जी आयुर्वेदाची उद्गाती आहे, तिला सगळ्यात मोठा नैवेद्य मी काय देऊ शकतो, तर तिने मला हे जे आरोग्य दिलेलं आहे ना त्याची मी जपणूक करेन, हाच त्याचा सगळ्यात मोठा नैवेद्य आहे. तर मित्रांनो, वर्षभर आपल्याला ते करायचं आहे. काय करायचं आहे, त्याने जे आरोग्य दिलेलं आहे त्याची मला जपणूक करायची, त्याचं संवर्धन करायचं आहे. आणि या दिवशी जसं टीचर्स डे 365 पैकी 364 दिवस टीचर्स आम्हाला शिकवतात आणि एक दिवस आम्ही टीचर्स डे, तर शिक्षक दिन म्हणून सेलिब्रेट करतो, तसाच हा एक दिवस तो आरोग्य दिन किंवा त्या धन्वंतरीचा दिवस म्हणून त्या धन्वंतरीची पूजा करायची आहे. जस्ट टू पे अवर ग्रॅटिट्यूड अँड से थँक्यू. सो लेट अस डू दॅट, राईट. तर असा हा धन्वंतरी त्रयोदशीचा दिवस. आणि याच दिवशी आपण अजून एक गोष्ट करतो की दक्षिण दिशेकडे आपण तोंड करून दिवा लावतो. आता पूर्वी तो त्या कणकेचा बनवायचे, आता हल्ली आपण मातीचे दिवे आपल्याला मिळतात. सो दक्षिण दिशेकडे तोंड करून लावतो आपण. यमाची दिशा आहे दक्षिण, राईट. सो वी गॉट द द्वादशी, वी गॉट द त्रयोदशी. नाव कम्स द 14th डे विच इज चतुर्दशी. आता इकडे मला अजून एक आपल्याला गंमत सांगू द्या की ही चतुर्दशी कोणाला डेडिकेट केलेली आहे. आता ह्या चतुर्दशीचं मुळात नाव काय आहे, नरक चतुर्दशी. आता हा स्वर्ग आणि नरकमधला नरक नव्हे, राईट, तो नरक नव्हे. तर हा नरक कुठला, हा नरकासुराचा नरक. आणि इकडे गंमत आहे मित्रांनो, इकडे गंमत आहे, निश्चित गंमत आहे. गंमत अशी आहे की ही नरक चतुर्दशी आपण सेलिब्रेट करतो कारण धिस डे मार्क्स ॲज नरकासुराचा वध या दिवशी झाला. नरकासुर वॉज स्लेड on this day by whom? by none other than लॉर्ड श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने त्या नरकासुराचा वध केला आणि त्याच्या तावडीत सापडलेल्या, त्यांनी ॲबडक्ट केलेल्या 16,000 त्या राजकन्यांना किंवा त्या स्त्रियांना त्यांनी मुक्त केलं. आणि मग मुक्त करणार कसं, तर ह्यांना दर्जा मिळणार कसा, समाजामध्ये स्थान मिळणार कसं. आपल्याला माहिती आहे समाजामध्ये आपण तो शब्दच आपण म्हणतो की त्या सोडलेल्या स्त्रिया, थोडक्यात की ज्यांना तर कोणी वाली नाही. मग श्रीकृष्णाने काय केलं, तर त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. कशाकरता, तर समाजामध्ये त्यांना उजळ माथ्याने वावरता यावं म्हणून. तर ही खरं तर या 16,000 राण्यांच्या मागची, पत्नींच्या मागची कथा आहे. तर कृष्णाने त्याचा उपभोग घेतला नाही मित्रांनो. कृष्णाने त्यांना आपलं नाव दिलं. कशाकरता, त्या समाजामध्ये मानाने जगण्याकरता. तर येऊया नरकासुराकडे. मी म्हटलं खूप इथे गंमत आहे. गंमत कशी आहे, तर हा दिवस श्रीकृष्ण चतुर्दशी असं सेलिब्रेट नाही होत. कार्य कोणी केलेलं आहे, श्रीकृष्णाने. आणि दिवस सेलिब्रेट कुठल्या नावाने होतो, तर नरक चतुर्दशी, अर्थात त्या नरकासुराचं नाव दिलं गेलेलं आहे. आणि हे या ठिकाणी विशेष आहे. आणि मित्रांनो, ह्याच्या मागचा संकेत नेमका काय आहे, असं काय आहे की जिथे आपण श्रीकृष्णाला रिमेंबर नाही करत पण आपण नरकासुराला रिमेंबर करतो. का, कारण हा नरकासूर मुळात मित्रांनो सत्प्रवृत्त होता, परंतु गोष्टी हळूहळू बदलत जातात. आपण कुठल्या संगतीमध्ये राहतो, आपण कुठल्या आजूबाजूला, आपल्या आजूबाजूला कोण आहे, आपले स्नेही कोण आहेत, कशामध्ये वाढतो आणि कशा माझ्या व्हॅल्यूज बदलत जातात. असं करत करत जेव्हा सगळ्या नरकासुराला मिळत गेलं, तो सगळं प्राप्त करत गेला, त्या सामर्थ्याचं, त्या ताकदीचा त्याला गर्व झाला आणि तो मदोन्मत्त झाला, तो उन्मत्त झाला आणि तो कुकर्म करत सुटला सगळीकडे. परंतु ज्या क्षणी श्रीकृष्णाने त्याचा वध केला, त्या क्षणी त्याच्यामधलं जे मूळ होतं ते जागृत झालं आणि त्याला जाणवलं की अरे अरे मी काय केलं. आय कुड हॅव मेड अ ब्युटिफुल लाईफ, आय कुड हॅव मेड समथिंग सिग्निफिकंट आउट ऑफ दिस लाईफ, बट रादर व्हॉट आय डिड, आय अब्युज्ड दिस लाईफ दॅट आय गॉट. आणि ह्याची पश्चात्तापपूर्वक जाणीव त्याला झाली नरकासुराला. आणि दिस डे मार्क्स ॲज दॅट, की मला सुद्धा आपल्यामधल्या ह्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत की त्याला खतपाणी मिळालं की ते बाहेर येणार आहे, जे दडून बसलेले आहेत. कशाकरता, त्याला पूरक अशी परिस्थिती आजूबाजूला नाही. आपण म्हणतो ना की हा नगरसेवक इतका करप्ट आहे, हा मंत्री इतका करप्ट आहे. मला विचार करता आला पाहिजे की मी त्या क्षणी असेन, त्या जागेवरती असेल तर मी सुद्धा करप्ट होईन का. जर ॲन्सर इज यस आहे तर आपण सगळे नरकासुरच आहोत, कारण ती वाईट प्रवृत्ती तिकडे आहे. तर त्या वाईट प्रवृत्तीचं दमन करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून मला आठवतं आहे नरक चतुर्दशीला आपण काय करतो,
पहिली आंघोळ, अभ्यंग स्नान, पहाटे उठून, पहाटे म्हणजे किती पहाटे, सूर्योदयाच्या पूर्वी आपण उठून सुगंधित उठण्यानी सर्वांगाला लावतो, त्यांनी मर्दन करतो आणि सुगंधित तेलानी आपण त्या सर्वांगावरती त्याचं मर्दन करतो, त्याचं मालिश करतो आणि मग ते स्नान करतो, ज्याला आपण अभ्यंग स्नान म्हणतो. आता हल्ली म्हणजे मला आठवतं आहे लहानपणी की वर्षभर तुम्ही लाईफ बॉय वापरलात तरी चालेल, परंतु दिवाळीच्या दिवशी आंघोळ मात्र त्या मोती साबणाने आपण करायचं. किती सुंदर, कारण ऑफकोर्स दॅट वॉज इंडियन मॅन्युफॅक्चर आणि चंदनाचा त्याच्यामध्ये बऱ्या प्रकारे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट होता आणि तो एक लक्झरी होती. मोती साबणाने स्नान करायचं म्हणजे इट वॉज अ लक्झरी. असं अभ्यंग स्नान काही शाही स्नान केल्यासारखं वाटायचं. आणि हल्ली तर जाहिरातच आहे, चला उठा मोती स्नानाची वेळ झाली. सो इट इज अ गुड परंपरा, इट्स गुड सम चाइल्डहुड मेमरीज, मेक्स मी नॉस्टॅल्जिक. तर मोती स्नानाची वेळ आहे. कधी आहे? ऑफकोर्स सोमवारी सकाळी आहे आणि मी ही मोती साबण आणून ठेवलेलंच आहे सोमवारसाठी. सो त्याचं उद्घाटनसुद्धा तेव्हाच होणार आहे. तर आपण अभ्यंग स्नान करतो, घरातल्या देवांच्या आईवडिलांच्या पाया पडतो आणि आपण वी गेट आउट. आपण घरात नाही थांबत, आपण छान छान ते आणलेले नवीन कपडे घालतो. दिवाळी हा सण कसला उत्साहाचा आहे आणि म्हणून दिवाळीत बोनसही मिळतो, कारण दिवाळीत खर्च करायचाच असतो. म्हणून म्हणतात की मी दिवाळखोरीत निघालो. का? कारण दिवाळी सण आला की खर्च आलाच त्याच्याबरोबर. तर आपण ते नवीन वस्त्र परिधान करतो आणि आपण बाहेर जातो. कशासाठी? लहानपणी मला आठवतं आहे फटाके फोडायला लवंगीच्या माळा त्या घ्यायच्या आणि एक एक सोडायची आणि मग ती फोडायची. दॅट वॉज लॉट ऑफ फन फॉर अस. तर म्हणजेच काय, सकाळी उठायचं आहे आणि आंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिलं काय करतो आम्ही, ते कारेट नावाचं एक त्या तोंडलीसारखं दिसणारं फळ आहे ते आम्ही पायाखाली आमच्या अंगठ्यानी फोडतो. म्हणजेच काय, आम्ही त्या नरकासुराचा वध करतो. आणि श्रीकृष्णाने जेव्हा नरकासुराचा वध केला तेव्हा त्याच्या रक्ताचा तिलक त्याने आपल्या कपाळावर लागला. तर आम्ही काय करतो, आम्ही ते कारेट जे आहे ते फोडतो आणि त्याच्यामधले ते बिया बाहेर येतात आणि त्यातला तो रस जो आहे बाहेर येतो आणि मग त्यातली एक बी जी आहे ती घेऊन आम्ही मस्तकावरती लावतो. इट सिम्बॉलायझेस दॅट विक्ट्री ऑफ श्रीकृष्णा ओव्हर नरकासुर. आणि अशी आम्ही सुरुवात करतो. इतर दिवशी आम्हाला जोड्यानी मारतील कोणीतरी पहाटे 3, 4, 5 वाजता अशा फटाक्यांचा आवाज केला तर, परंतु नरक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ती इम्युनिटी मिळालेली असते आणि आपण सर्रास फटाके लावत सुटतो. सगळे आबालवृद्ध सगळे तेव्हा उठतात, एवढ्या पहाटे उठतात. आणि अनलाईक एनी अदर डे ऑफ द इयर, दिवाळीच्या दिवशी काय असतं, अजून एक गोष्ट, दिवाळी पहाट ठिकठिकाणी गाण्यांचे प्रोग्राम होतात. थोडक्यात काय मित्रांनो, द बॉटम लाईन इज, दिवाळी कसला सण आहे, त्या ऊर्जेचा. सगळं ऊर्जापूर्ण आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, तयारी करायची आहे, घर सगळं झाडून जाळी जळमटच घरातली सगळी काढायची. कधी काढतात आपण? दीपावलीसाठी काढतो. कारण असं म्हणणं आहे की जर घर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी घरामध्ये तुमच्या पाऊल ठेवत नाही. बघा किती छान मान्यता करून ठेवलेल्या आहेत की त्या योगे मग मी माझं घर स्वच्छ करतो. अगदी जाळी जळमट कुठे आहेत, म्हणजे ते कोजागिरी पौर्णिमा झाली की व्हॉट्सअपवरती जोक यायला लागतात की सासूबाई म्हणते, सुनबाई जसं गरबा खेळताना नाचलीस तसं आता स्वयंपाकही कर, तसा दिवाळीचा फराळही बनव, नाही तर म्हणशील माझी पाठ दुखते. किंवा नवऱ्याला सांगण्यात येतं की चला आता उठा आणि तो पोटमाळा साफ करा किंवा जाळी जळमट काढा. म्हणजेच काय, वी ऑलरेडी गेट इन टू दॅट माइंडसेट की मला माझं घर संपूर्ण स्वच्छ करायचं आहे, कोपऱ्यातली जाळी जळमट काढून टाकायची आहे. आता मला सांगा किती सुंदर परंपरा आहे ही, की ॲटलिस्ट वर्षातून एकदा माझं घर जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ होणार आहे. कशाकरता? त्या लक्ष्मीचं आगमन करण्याकरता. किती सुंदर हा सनातन धर्म नाही म्हणता येणार मित्रांनो, मला ही जीवन पद्धती आहे, त्याच्यामध्ये कसं एम्बेड करून ठेवलेल्या आहेत गोष्टी, ह्याचे सुंदर उदाहरण आहे. लेट्स गेट टू नरक चतुर्दशी. तर आपण आंघोळ करतो, ते कारेटं फोडतो, नवीन वस्त्र घालतो, फटाके फोडतो, दिवाळी पहाट. आणि अशा पद्धतीने आपण नरक चतुर्दशीनी मार्क्स ॲज द फर्स्ट डे ऑफ दिवाळी. म्हणजे मी लहानपणी असताना माझ्यासाठी तरी तो पहिलाच दिवस होता आणि म्हणून त्याला आम्ही पहिली आंघोळ असं म्हणतो, राईट. आता इथपर्यंत काय झालेलं आहे, इथपर्यंत कृष्ण पक्ष आपला चालू आहे आणि कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस काय, अर्थात तो अमावस्या. आणि हा दिवस
वर्षातल्या इतर अमावस्या आपण अशुभ मानतो, आपण कुठलंही चांगलं कार्य करत नाही, आपण पूजा करत नाही, आपण प्रवास टाळतो, जे जे काही शक्य चांगलं गोष्ट करायचं असेल आपण म्हणतो अमावस्येला करू नका. परंतु ह्याला संपूर्ण अपवाद कुठला, तर आपल्या वर्षातला सगळ्यात मोठा सण जो आहे हा अमावस्येला येतो मित्रांनो. यस, आणि दॅट सण इज लक्ष्मीपूजन. ही लक्ष्मी अशी मान्यता आहे की त्या समुद्र मंथनातून ह्या अमावस्येच्या दिवशी प्रकटली. कसली अमावस्या? अश्विन कृष्ण अमावस्या. आणि म्हणून या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करतो. कधी करतो? दिवसा करतो का नाही, आपण सायंकाळी करतो. तर असा हा 15वा दिवस अर्थात ती अमावस्या लक्ष्मीपूजन. आणि ते तर आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे मनोभावे लक्ष्मीची पूजा करतो. ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्राची पूजा करतात. घरातलं धन दागदागिने जे काय त्यांची पूजा केली जाते. आणि मुख्यत्वे केरसुणीची पूजा केली जाते. कारण आपण म्हटलेलं आहे केरसुणी काय, घर स्वच्छ असेल, बघा आरोग्याची पूजा केलेली आहे, स्वच्छतेची पूजा केलेली आहे, आणि मग म्हटलेलं आहे की लक्ष्मी माता माझ्याकडे येणार आहे. तर यस, माझ्याकडे आरोग्य आहे म्हणजे काय, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. काय म्हण आहे की चणे आहेत पण दात नाहीत. म्हणजेच काय, माझ्याकडे आता पैसा बक्कळ आहे परंतु माझ्याकडे आरोग्य नाही. पैसा खूप आहे, मिठाई आहे, परंतु डायबिटीज झालेला आहे, मिठाई खाता येत नाही, तर त्याचा काय उपयोग आहे. तर म्हणूनच ही आरोग्य हीच खरी संपदा आहे. आणि त्या आरोग्यानंतर पुढचं काय, स्वच्छता नसेल तर घरामध्ये म्हणतात अवदसा येते. म्हणजे त्या श्रीसूक्तामध्ये जो अलक्ष्मी हा उल्लेख केलेला आहे, ती अलक्ष्मी म्हणजेच काय, ही अवदसा. तर घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी येणार, आणि घर विस्कटलेलं अस्वच्छ असेल तर अवदसा येणार. त्याच्यामुळे घरात कोणाला आणायचं आहे, अर्थातच लक्ष्मीला आणायचं आहे. आणि म्हणून आपण सगळे आपलं घर कोना मस्तपैकी लखलखीत स्वच्छ करतो. तर इथे मित्रांनो अमावस्येला हा जो अश्विन महिना आहे तो संपतो आणि मग कार्तिक महिन्याला सुरुवात होते. आणि आपण माहिती आहे महिन्याचा पहिला दिवस त्याला आपण काय म्हणतो, आपण बघितलेलं आहे गुढीपाडव्याचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा, राईट. तसा हा कार्तिक शुद्ध प्रतिपदा, ज्याला आपण बलिप्रतिपदा ह्या नावाने ओळखतो. आणि अजून एक कन्फ्युजन माझं लहानपणीचं, म्हणजे आता शक्य असलं तेव्हा मी केस काढले असते, आय मस्ट हॅव पुल्ड माय हेअर आउट, की वर्षातनं 3दा आपण म्हणतो हॅपी न्यू इयर. एकदा 1 जानेवारीला, एकदा गुढीपाडव्याला, आणि एकदा दीपावलीच्या पाडव्याला, अर्थात बलिप्रतिपदा. आणि याचं उत्तर मला कधीच सापडलेलं नव्हतं. अरे जरा रहम करो यार बच्चे के ऊपर. हां, नक्की झाला कळतच नाही हॅपी न्यू इयर कधी, हॅपी न्यू इयर चालू कधी करायचं. तर मित्रांनो कन्फ्युजन थोडंसं दूर करतो. तर युनिव्हर्सली अग्रीड काय आहे, 1 जानेवारी. आणि आपल्या हिंदू धर्मानुसार आपलं जे कॅलेंडर आहे ते लुनार कॅलेंडर आहे, ते चंद्राप्रमाणे चालतं. आणि त्यामुळे आपला चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपलं हिंदू वर्ष चालू होतं, जे सर्वमान्य आहे संपूर्ण भारतामध्ये. तेच ऑब्झर्व केलं जातं हिंदू धर्मामध्ये. आणि काही जो भाग आहे मध्य प्रदेश आणि तिथला जो भारताचा मधला पट्टा आहे, तिकडे मुख्यत्वे हा दीपावली पाडवा जो आहे त्याला हॅपी न्यू इयर म्हणतात. आता हे जे कॅलेंडर आहे आपलं 31ला जे संपतं 31 डिसेंबरला, ते आहे इसवी कॅलेंडर, राईट. येशू ख्रिस्तापासून चालू झालेलं. आणि जे आपलं शालिवाहन शक जे आपण मानतो त्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेला जे सुरुवात होते ते शालिवाहन शक, ते खरं तर आपलं पुरातन आहे. कारण आपण म्हणतो की ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीचा पहिला दिवस म्हणजे ते कालाचं चक्र फिरत आलेलं आहे. आणि जेव्हा ती गरज जाणवली की अरे आपला कुठेतरी हा एक मार्क केला पाहिजे ना, रेफरन्स पॉईंट, नाही तर काळ चालूच आहे, काळ मोजणार कसा. मग पाश्चात्यांनी काय केलं, जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा म्हटलं की येस इथे आपण काळ चालू झाला, म्हणून त्याला आपण म्हणतो इसवी सन, राईट, BC आणि AD. तर आपण आता 2022 मध्ये आहोत, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 2022 वर्ष झालेली आहेत. साधा स्वच्छ सरळ हिशोब आहे. तर मग हे आजच्या दिवशी जे आपण हॅपी न्यू इयर म्हणतो ते काय, तर आजच्या दिवशी मित्रांनो हा राजा विक्रमादित्य जो आहे तो राजगादीवरती बसला आणि त्यांनी शकांचा पराभव केला. जे परकीयांचं आक्रमण होतं त्यांनी बराचसा प्रांत जो काबीज करून ठेवलेला, त्या परकीयांपासून हे भारतवर्ष त्यांनी मुक्त केलं आणि तो गादीवरती बसला. आणि पूर्वी देर वॉज नो रेफरन्स पॉईंट, म्हणजे जो राजा बसेल तिथपासून त्या काळाचा रेफरन्स दिला जायचा. मगाशी म्हटलं मी चक्र फिरतंय,
त्याच्यावरती कुठेतरी एक रेष मारायची आणि म्हणायचं इथून चालू झालं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी म्हटलं की येस आपण इथपासून चालू करूया, आणि म्हणून त्यांनी ते विक्रम संवत चालू केलं. तो विक्रमादित्य, असा विक्रमादित्य हा राजाचं नाव नाही आहे, विक्रमादित्य ही त्याची पदवी आहे. जसं जनक राजा नाही, सीतेच्या वडिलांचं नाव शिरध्वज, जनक ही पदवी, तशी विक्रमादित्य ही पदवी. ज्या गादीवरती तो बसेल तो विक्रमादित्य. तर जेव्हा त्यांनी शकाचा पराभव करून तो राज्याभिषेकाच्या गादीवरती बसला, तिथपासून कुठलं विक्रम संवत सुरू झालं. आणि विक्रम संवताचा फर्स्ट डे मार्क्स ॲज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा, अर्थात बलिप्रतिपदा. आणि म्हणून आपण काय म्हणतो, हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थातच 3.5 मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त मानलेला आहे दीपावली पाडवा हा. तर ही त्याची गोष्ट. आणि इथपर्यंत मित्रांनो ही आपली दिवाळी झालेली आहे. मुख्यत्वे कुठली दिवाळी, तर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडवा अर्थात बलिप्रतिपदा. आणि मग जो द्विज, त्याला आपण म्हणतो भाऊबीज. तर ही जी द्विज म्हणजे द्वितीयेच्या दिवशी जी येते ती भाऊबीज, ती ॲक्च्युली बघायला गेलं तर ती ह्या दीपावलीचा भाग नाही, परंतु ती कन्झिक्युटिव्ह डेमध्ये येते म्हणून आपण ती दीपावलीमध्येच त्याला आपण समाविष्ट केलेला आहे. आणि भाऊबीज हा एक असा सुंदर दिवस आहे की हा कसला दिवस आहे, तर मित्रांनो दीपावली हा नात्यांचा सुद्धा सण आहे, नात्यांचा उत्सव आहे, नात्यांचा सोहळा आहे. आणि भाऊबीज मार्क्स बहीण भावाचं जे पवित्र नातं आहे, त्या नात्याचा हा दिवस की जेव्हा ती बहीण जी आहे ती आपल्या भावाला ओवाळते, आणि तो भाऊ जी आहे त्या बहिणीचा तो एक वडीलधाराच म्हणता येईल. त्यांनी ते बहिणीचं रक्षण करण्याचं त्यांनी व्रत हातामध्ये घेतलेलं असतं. तर असं हे भावा आणि बहिणीचं, त्यांच्या प्रेमाचं, त्यांचे भावबंध वेगळेच आहेत मित्रांनो, भावा आणि बहिणीचं नातं. तर त्या नात्याचा दिवस. तर मित्रांनो दिवाळीमध्ये आपण काय काय नाही करत मित्रांनो. लहान मुलापासून 5 वर्षाचा मुलगा पण तेवढाच एन्जॉय करतो, टीनेजर पण तेवढाच. नवरा बायको दीपावली पाडव्याच्या दिवशी हा त्या नवरा बायकोचा उत्सव आहे. जेव्हा एक पत्नी आपल्या पतीला ओवाळते, तर कोणाकोणाचा उत्सव आहे मित्रांनो, लहान मुलांचा आहे, युवकांचा आहे, तरुण पती पत्नींचा आहे, म्हाताऱ्या कोताऱ्यांचा आहे. एवढंच नव्हे तर प्राण्यांचा सुद्धा आहे. आपण बघितलेलं आहे पहिला दिवस मार्क्स ॲज गोवत्स द्वादशी, तिथे गाईच्या वासराची पूजा केली जाते. तर भावा बहिणीचं नातं, नवरा बायकोचं नातं, आणि वडिलांचं आणि त्यांच्या पुत्रांचं नातं. कारण आपण प्रत्येक सणाची सुरुवात आपण घरातल्या वडीलधाऱ्यांच्या चरणांना वंदन करूनच करतो. तर अशा प्रकारे हा दीपावलीचा सण आहे मित्रांनो, जो सर्वांगाने परिपूर्ण आहे. हुश. सो द बॉटम लाईन इज, हा दीपावली किंवा हा दिवाळी हा जो उत्सव किंवा हे जे पर्व आहे ते कसलं आहे, नात्यांमधला हळुवारपणा, नात्यांमधला ओलावा जपण्याचं, तो फुलवण्याचं, ती नाती फुलवण्याचा हा उत्सव आहे. रोषणाईचा अर्थात काय, अंधकाराचा नाश करण्याचा, अर्थात प्रकाशाचा, अर्थात विजयाचा हा दिवस आहे. सगळीकडे ऊर्जापूर्ण गोष्टी आपण करत असतो मित्रांनो. आपण दारासमोर रांगोळी काढली जाते, घरातल्या स्त्रिया पहाटे उठून घरासमोर रांगोळी काढतात, आपण दिवे लावतो, आकाश कंदील लावतो, फटाके फोडतो, नवनवीन कपडे घालतो, दिवाळीचा फराळ बनवतो, एकमेकांशी शेअर करतो, बहीण भावाला ओवाळते, पत्नी पतीला ओवाळते. अशा प्रकारे आपण जे काही आपल्या सार्वभौमत्वाला, आपल्या अस्तित्वाला पूर्णत्व देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण सेलिब्रेट करतो, ती सगळी प्रतीकं आपण सेलिब्रेट करतो. आणि त्याच्यामुळे हा एक परिपूर्ण, एक 360 डिग्री असा हा उत्सव आहे दिवाळीचा. तर मित्रांनो इकडेच थांबतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना दीपावली पर्वाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बिटवीन द लाईन्सला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काळजी घ्या. राम राम.